किती होती मतदान किती तारखेला 4 दिवस 3 न 4 5 6 7 असं 3 दिवस 3 ची धरली तर 4 दिवस 4 दिवस आधीच रडायला लागलं. बारक्या लेकरासारखं करायला लागलं. अजून 1-2 दिवस गेलं तर बारक्या लेकरासारखं चड्डीत सुरू व्हायचं. त्याला सांगत होतो आमच्या नादाला लागून बाबा ते तुझं काम नाही, आपला धंदा बरा. आपण आपल्या थुरू जिल्हा परिषद गटाच्या बेगमपूर गावाची गणाची पण नाही गावाची प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर आता राजू खरे साहेब आपले आमदार त्यांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं. ज्या आपल्या बेगमपूर गावच्या नागरिकांच्या समस्या अडचणी प्रश्न सोडवण्याच्या संदर्भानं आमदार म्हणून त्यांनी आपल्याला काही आश्वासनं दिली. मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारस्कर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. दोघेही सावळेश्वर या ठिकाणी सभा असल्यामुळे तिकडे गेले. सोलापूरहून आवर्जून माजी नगरसेवक माजी उपमहापौर तौफिकभाई शेख या ठिकाणी आवर्जून आले. बहुत बहुत शुक्रिया तौफिकभाई. आपले ज्येष्ठ नेते बेगमपूरचे संजयजी होते, आपले वाघोलीचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पतंगे, शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे शासकीय सदस्य वसीमजी बुरान, दीपकजी पुजारी, आप्पा पाटील, श्रीकांतजी गायकवाड, डॉक्टर बाळासाहेब सरोदे, बाळासाहेब पवार, दत्तात्रय चव्हाण, दिगंबरजी कावळे, कैलासजी विभूते, हरिभाऊ पुंड, चंद्रकांतजी झेंडेकर, भारत माने, सुभाषजी सपाटे, दत्तात्रय पवार, गगनजी लाड, लखन माने, मुजीब चौधरी, महेश जाधव, बाळासाहेब गवळी, इरफान जागीरदार, रफिकजी जुता, बाबर पठाण, सादिक तांबोळी, गजानन भुई, अमोलजी आठवले, आसिफ पटेल, संतोष सोनवणे, विनोद सोनवणे, बाळासाहेबजी चोरगे आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार केशव पाटील. व्यासपीठावर अजून कोण आपले सहकारी ज्यांचं नाव व्हायला असेल तर ते सहकारी उपस्थित बेगमपूर गावातील सर्व मतदार बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार मित्रांनो, मी या निवडणुकीमध्ये निवडणूक निधी म्हणून सोमनाथ मारुती जगताप यांच्याकडून मला निवडणूक निधी तो किती रुपयाचा आहे महत्वाचा नाही, त्यांनी समोरचा हा कोट्याधीश कमीत कमी 500 कोटीचा मालक आहे, कमीत कमी माझ्या समोरचा उमेदवार म्हणजे त्या उमेदवाराला लढत देण्याच्या करता ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्यामुळं शेवटी निवडणुकीमध्ये थोडं तरी धन लागतच. म्हणून त्यांनी ही भेट दिली, त्यांचं मनापासून आभार. आमदार साहेबांनी अतिशय सविस्तरपणे या निवडणुकीचं विश्लेषण केलं. ही निवडणूक अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ऐतिहासिक आहे, इतिहास घडवणारी निवडणूक आहे. तौफिकभाईने सांगितलं आता की मी राज्यस्तरावर काम करणारा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलं, राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अत्यंत वरिष्ठ पातळीवरच्या राज्यस्तरावरच्या अतिशय महत्वाच्या पदावरची जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी असायची. मोहोळ तालुक्यात आल्यानंतर मला नरखेडमधून 60,500 मताधिक्याने मला लोकांनी तिथल्या निवडून दिलं. आज मी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. अजितदादांनी माझ्यावर नाथ प्रेम केलं.
माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला. लहान भावासारखं मला ते समजत होते. प्रचंड जिव्हाळा आमच्यामध्ये होता, प्रचंड विश्वास होता. आणि अचानक एखादा झोपेमध्ये फार मोठा दगड पडावा अशी अचानक एक बातमी आली आणि अजितदादा विमान अपघातामध्ये गेल्याची बातमी आली. एक 400 करंट आपल्याला कोणीतरी ते शॉक मिळावा अशा पद्धतीची तर माझ्या मनाची अवस्था झाली. विश्वासच बसत नव्हता. अजितदादांचा पीए रडत होता, मला सांगत होता की माझ्या समोर विमान कोसळलं, सगळेचे सगळे जळून खाक झाले. अजितदादा त्या विमानात, मी म्हणलं विमानात होते का नक्की? त्याच विमानात. त्या महाराष्ट्राचा एक पुरोगामी विचाराचा नेता, शेतकरी समाजाचा विचार करणारा नेता. आमचा शेतकरी अडचणीत आला तर ताबडतोबीनं त्या शेतकऱ्यांच्या करता भूमिका घेणं, निर्णय घेणं, त्यांच्याबद्दलचा आत्मीयता असलेलं एकमेव कुटुंब या महाराष्ट्र राज्यात म्हणजे ते पवार कुटुंब, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या पवार कुटुंब, आज पवार साहेबांचं वय 85 वर्ष झालं. हा शेतकरी, दीनदलित, कष्टकरी समाजाच्या करता अहोरात्र काम करणारा नेता अचानकपणे या काळाच्या पडद्याआड गेला. फक्त उमेश पाटलाचं नव्हे, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नव्हे, तर या महाराष्ट्राचं नुकसान झालं. घराघरामध्ये लहान मुलापासून, बायकांपासून, म्हाताऱ्या माणसापर्यंत विरोधक असला तरी सुद्धा तो हळहळला, त्याला वेदना झाल्या, दुःख झालं, त्याच्या अंतर्मनाला त्रास झाला. काय म्हणून असा ऍक्सिडेंट झाला असेल? प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेला एक तडाखेबाज, स्पष्ट वक्ता, दिलेला शब्दाला जागणारा, एकदा शब्द दिला तर तो पूर्णच करणारा, सर्वसामान्यांचा कागद हातात आला की दुसऱ्या मिनिटाला फोन लावून काम करणारा हा नेता गेला. तो कुठल्या पक्षाचा होता, कुठल्या विचाराचा होता, त्याच्याही पलीकडे जाऊन तो कामाचा माणूस होता आणि तो गेला. हे महाराष्ट्राचं नुकसान झालं. हा महाराष्ट्र प्रचंड दुःखात असताना हा समोरचा विरोधी उमेदवार, हा साखर कारखान्याचा मालक 3 दिवसाचा सरकारी दुखवटा असताना यांना 3 दिवस प्रचार थांबू वाटला नाही. त्या 3 दिवसामध्ये त्या कुरुलमध्ये सभा, फटाकड्या वाजवल्या, हलग्या वाजवल्या आणि खांद्यावर बसून नाचले. अत्यंत निर्दयी, मदवृत्तीची माणसं, मगरूर माणसं, जरा सुद्धा संवेदनशीलता नसलेली माणसं. जर सार्वजनिक जीवनामध्ये लोकमतातून जर त्यांना लोकाश्रय मिळाला तर तुमची आणि आमची गरिबाच्या कष्टाची, गरिबाच्या हालाखीची कधी यांना जाणीव राहणार नाही. अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याच पक्षाकडे निवडणुकीला उभारलेले उमेदवार फटाके काय उडवताय, हलग्या काय वाजवताय, नाचताय काय? लाजा वाटलं पाहिजे. ही निवडणूक आहे म्हणून आज आम्ही प्रचार करावा लागतो, तुम्ही टीका करताय, आम्हाला उत्तर द्यावं लागतं. मनाचं दुःख बाजूला ठेवून शेवटी आज अजितदादा कुणासाठी उभं आयुष्य मागच्या 35 वर्ष झालं त्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेची कामं करण्याचा करता पूर्ण वेळ काम करणारा हा नेता काम करत करतच गेला. शेवटी त्याची इच्छा तरी काय असणार? त्या महाराष्ट्रातल्या माझ्या गोरगरीब जनतेच्या करता माझ्या अनुयायांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारखंच अहोरात्र काम करावं, त्यांची सेवा करावी, त्या राज्यातले प्रश्न सोडवावे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे, गरिबांचे प्रश्न सोडवावे, माझ्या गरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हीच माझ्यासाठी श्रद्धांजली आहे, असंच त्यांची भावना असणार आहे. आणि म्हणून करता लोकांची सेवा करण्याचं एक माध्यम म्हणून लोकशाहीमधून जिल्हा परिषद असेल, विधानसभा, लोकसभेच्या ठिकाणी
निवडून आपण जातो आणि त्या ठिकाणी लोकांच्या कामाकरता म्हणून आपल्याला लोकशाही मार्गाने निवडणुका लढवाव्या लागतात आणि निवडणुका आल्या म्हटलं की आपल्याला प्रचारही करावा लागतो, आपली भूमिका मांडावी लागते, विरोधकांना प्रश्न विचारावे लागतात। अजित दादाचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र सगळं रडत असताना तुम्ही फटाकडे उडवत होता, प्रचार करत होता, खांद्यावर बसून नाचत होता आणि आता पराभव दिसायला लागल्यानंतर रडायला यायला लागलं। तुम्हाला शपथ आहे? तर काय अगोदर विचार करायचा होता। त्या कारखान्याचं सगळं घाण पाणी ह्या सगळ्या अख्ख्या बेगमपूर परिसरामध्ये इनकी निधी आरबळी या 14-15 गावातल्या सगळ्या शेतांमध्ये घाण पाणी वाटतो। चाकी वर तुझ्या बांगल्यात एक दिवस पाणी ओतून बघा टँकर राहून दाखव तिथं, इतका घाण वास येतो, नुसत्या वासानं माणूस अक्षरशः गुदमरून मरून जाईल, इतका घाण वास। ते घाण पाणी आपण त्याला पाणी म्हणणं चुकीचं आहे। ते स्पेंट वॉश नावाचं हजार्डस म्हणतात त्याला, जीव घेणा विषारी पदार्थ म्हणजे हजार्डस। असं विषयुक्त ऑइल ज्याची विल्हेवाट त्या कारखानदारांनी कारखान्याच्या कॅम्पसच्या आतमध्ये नियमानुसार, पर्यावरण विभागाच्या नियमानुसार ते घाण पाण्याची विल्हेवाट कारखान्याच्या आतच लावायची असते। त्याचा एक थेंब सुद्धा जमिनीवर पडता कामा नये आणि त्याची वाफ सुद्धा हवेत जाता कामा नये, इतकं ते विषारी आहे, ते जीव घेणं आहे। म्हणून त्याच्या बाबतीतला अत्यंत कडक असा नियम असताना टँकरने भरून रोज तुम्ही 5-50 टँकर या पूर्ण बेगमपूर परिसरामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये नेऊन ओततात आणि ते घाण पाणी जमिनीत उतरून सगळ्या विहिरींच्या पाण्याच्या मध्ये मिसळतंय, नदीत मिसळतंय। तुमच्या बोरवेलला पाणी येणारं पाणी, तुमच्या विहिरीत असलेलं पाणी हे विषारी व्हायला लागलंय आणि हे विषारी पाणी तुम्ही आम्ही सगळेजण पितोय। त्या कारखान्याच्या धुरांड्यातून, त्या जखऱ्याचं सांगतोय मी, त्या कारखान्याच्या धुरांड्यामधून निघणारा जे धूर आहे त्याच्यातून सगळी राख बाहेर येते, राख। त्या इनकी गावामध्ये, त्या मिरी गावामध्ये लोकांना घरातनं झाडल्यानंतर रोज 2-2, 3-3 बादल्या भरून राख गोळा करावी लागते। या परिसरातले जेवढे शेतकरी आहेत, जेवढे बागायतदार आहेत, ज्यांच्या बागा आहेत, त्याच्या झाडावर 1-1 इंच असा राखेचा थर साठलेला दिसतोय। जनावरांनी तसाच चारा खाल्ल्यामुळे आज जनावरांच्या पोटामध्ये त्याची गर्भधारणा व्हायची बंद झालेली आहे। दूध देणाऱ्या जनावरांचं दूध कधीच काळं नसतं, दूध हे कायम पांढरच असतं, परंतु ही राख खाऊन, राखेचा चारा खाऊन आज जनावरांच्या दुधाला सुद्धा काजळी यायला लागलेली आहे। हा असा साखर कारखानदार, त्याला लोकांच्या जीवाची पर्वा नाही, आमच्या जनावरांची पर्वा नाही, आमच्या शेतकऱ्याच्या शेतीची पर्वा नाही, असा माणूस फक्त काही करोड रुपये माझ्याकडे आहेत म्हणून आज निवडणुकीला उभा राहिलाय आणि आता रडायला लागलाय। एवढ्यावर हा थांबत नाही। तुम्ही आम्ही सर्व शेतकरी समाजाची लोक आहे। त्या बेगमपूर गावातला इथं जरी राहत असला तरी प्रत्येक जण शेतकरी आहे। काही व्यापारी इथं त्यांची सुद्धा शेती आहे, ऊसाची शेती आहे।
या भागामध्ये कारखाना आवश्यक आहे, आवश्यकच आहे. तो कारखाना चालू व्हायला पाहिजे, चालूच व्हायला पाहिजे. परंतु 2014 पासून माझ्याकडे पावत्या आहेत त्या कारखान्याच्या, आज 2026 सालापर्यंत. हा दिवसा ढवळ्या आमच्या शेतकऱ्याला सुधार होतोय. प्रत्येक खेपेला किमान 4 टनाचा काटामाल हा आरोप जो मी करतोय अत्यंत विचारपूर्वक करतोय. जर हा आरोप तुला मान्य नसेल तर माझ्यावर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल कर. कारण माझ्याकडे पुरावे, तेही तुझ्याच कारखान्याच्या पावत्या आहेत, तेही ओरिजिनल शिक्क्या सकट, कॉम्प्युटरवर पडणाऱ्या नंबर सकट. 2014 सालच्या पावतीवर आमचा कोथळ्याचा एक शेतकरी आहे, काय नाव, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील. 2014 सालची पावती आहे. 13 तारखेला त्यांनी त्याचा ऊस ज्या ट्रॅक्टरमध्ये भरून कारखान्यावर पाठवला, त्यावेळेला मोकळ्या ट्रॅक्टरचं, रिकाम्या ट्रॅक्टरचं वजन आलं 8 टन. किती? 8 टन. तोच ट्रॅक्टर दुसरी खेप 15 तारखेला दुसरी खेप गेली. ट्रॅक्टर तोच, पावत्या 2 आहेत, पहिली 13 तारखेची, दुसरी 15 तारखेची. दोन्ही पावत्या अशा समोर धरल्या. ट्रॅक्टरचा नंबर तोच ह्या पावतीवर, दुसऱ्या पावतीवर ट्रॅक्टरचा नंबर तोच, म्हणजे ट्रॅक्टर तोच. वजन बदलायचं कारण आहे का? मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन बदलायचं कारण आहे का? 15 तारखेला त्या ट्रॅक्टरचं वजन 12 टन. 2 दिवसात ट्रॅक्टर पाण्यात भिजाय ठेवा होता, फुगला, वजन वाढलं 4 टनांनी. बरोबर आहे, असंच म्हणाला. मग तो शेतकरी चिडला. तो गेला विचारायला सचिन जाधवला ऑफिसमध्ये. तो बॉडीगार्डने अडवलं, आज जाता येत नाही, भांडणं झाली. तरी त्याने जेव्हा विचारला, कालवा झाला म्हणून बाहेर आले. काय झालं? मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन काल 8 टन होतं, 2 दिवसात मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन, तोच ट्रॅक्टर आहे, 12 टन कसं झालं? 4 टनानं काटा मागला, आरोप केला. तो म्हणला, तुला काय समजतं का? काय म्हणला? बघ म्हणला, तर ट्रॅक्टरकडे टायराला चिकूल किती लागलाय. टायराला चिकूल लागला म्हणून 4 टनानं वजन वाढलं. अरे ट्रॅक्टरची पुढची 2 टायर, मागची 2 मोठी टायर आणि 2 ट्रॉल्याची 8 टायर मिळून नटा बोल्टा सकट जरी वजन केलं तरी 1000 किलोच्या वर जायचं नाही. बरोबर आहे? अशा पद्धतीनं 4 टनानं काटा मारणारा हा कारखानदार 2014. लोकांना वाटलं असेल पुढे सुधारला असला. माझ्याकडे 2026 सालची, ते पण कधी, इलेक्शन कधी सुरू झालं, डिक्लेअर कधी झालं इलेक्शनची तारीख? 16 तारीख, बरोबर, जानेवारी 16. 19 तारीख मागच्या महिन्यातली, 19 तारखेची पावती आहे. जकराया शुगर शेतकरी आहे अंकोलीचा. खूप शेतकरी आहेत, पण त्या शेतकऱ्यांनी आमच्या नावासकट म्हणजे जाहीर करा, आम्ही मुलाखती देतो, म्हणजे क्लिअर कट आहे, म्हणजे हात काटा. त्याच्याकडे मी 2 पावत्या, एक 19 तारखेची, दुसरी 20 तारखेची. 19 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 8 टन आणि 20 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 12.90, म्हणजे किती झालं? 13 टन. काटा किती आणतोय? 5 टनाने. 2014 नंतर 1 टनानं वाढ, टप्प्याटप्प्याने वाढलं. 100 ग्रॅम 100 ग्रॅम 5 टन काटा.
किती पैसे झालं? 5 टन गुणिले 3000, 15,000 रुपये. एका खेपाला 15,000 रुपयाचा काटा. एका एकरात किती खेपा होता? ऊसाच्या शेतकऱ्याला माहित असेल, 4 खेपा होता. बरोबर. 7 टन धरला अवरेज, 60-70 टन धरायचे. 4 खेपा. 4 खेपाचे पैसे किती झाले विभूते साहेब? 60,000. हिशोब पक्का. व्यापारीत म्हणून विचारला. संजय विभूते आमचा लय सरळ मागे, ती घाटा होते त्यांचा. हिशोब चुकतोय सारखा. त्यांचा भावाचा हिशोब पक्का आहे. 60,000 रुपये एका एकराला ऊसाच्या शेतकऱ्याचा 60,000 रुपयाचा काटा मारतो. त्या शेतकऱ्याला ऊसाची शेती करण्याच्या करता काय करावं लागत नाही. पहिलं बियाणं आणावं लागतंय, त्याला पैसे द्यावे लागतात, नंतर नळ नांगरावं लागतं, ते भाजू द्यावं लागतं, नंतर सरी काढावं लागती, ड्रीलची लाईन हातरावं लागती, खतं घालावं लागतात, शेणखत घालावं लागतं, शेणखतासाठी गाई म्हशी सांभाळावं लागतात, ते शेण बाजूला काढावं लागतं, वर्षभर साठवावं लागतं. ते बेड लावून झाल्यानंतर पाणी सोडायचं, रात्री अपरात्री मोटरी चालू करायला जायच्या. लाईट कधी येते कधी जाती, पहाटे रात्री दिवसा डोळ्या कधी उचू टाकायचं, जाऊन त्या मोटरी चालू करायच्या, पाणी सोडायचं. जी खतं लागणार आहे त्याच्यासाठी कर्ज काढायचं, सोसायटी काढायची, त्याचं व्याज भरायची, वर्षभर तो ऊस सांभाळायचा. तो उगून आल्यानंतर टोळी आणायची, टोळीवाल्याकडे तोडून घ्यायचा, ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि ह्या दरोडेखोराच्या ताब्यात नेऊन द्यायचा. आणि यांनी रेडीमेड त्या ऊसाच्या एकराला 50-60 हजार रुपयाचा काटा मारायचा. अरे कुठं फेडणार आहे तो? हे शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खरं नाही तर काय आहे? काल रडायला लागला, मी शेतकऱ्याच्या काय म्हणला, टाळूवरचं लोणी खाणार नाही, शेतकऱ्याला काय जगवणार नाही असं काहीतरी बोलले, वाचवणार. आणि कुठल्या तोंडानं मत मागायला देता? अतिवृष्टी झाली होती, महापूर आला होता. महाचे आमदार साहेब म्हणाले अतिवृष्टी झाल्यानंतर, महापूर आल्यानंतर आमचा शेतकरी संकटात होता, त्याचं उपपीक पाण्याखाली गेलं, त्याच्या बागा पाण्याखाली गेल्या, ऊस पाण्याखाली गेला, कांदा पाण्याखाली गेला, भुईमुग पाण्याखाली गेला, तूर पाण्याखाली गेली, सोयाबीन पाण्याखाली गेलं, पीक नष्ट झालं, घरात पाणी गेलं. माझ्या शेतकऱ्याचा संसार त्याच्या डोळ्यात देखत उद्ध्वस्त होत असताना हा कारखानदार सचिन जाधव, तो राजन पाटील, बाळाराजे पाटील, अनिल गिराणा पाटील एक जण सुद्धा या शेतकऱ्याला साधी विचारपूस करायला गेले नाही. आज मत मागायला कुठल्या तोंडाने तुम्ही जाता? काय अधिकार आहे तुम्हाला मत मागायचा? शेतकरी अडचणीत असताना, तो मरत असताना, पावसामुळे सगळं आयुष्य आणि शेती उद्ध्वस्त झालेली डोळ्या देखत बघत असताना प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरला पिकवलेलं पीक त्या पाण्याखाली गेलं, अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालं, साधा तुम्ही त्याची विचारपूस करायला गेला नाही. आज मत मागायला जातात. आता आमचा पालकमंत्री आहे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, म्हणजे सगळी 4 मंडळ, वाघोली मंडळामध्ये तुमचं गाव येतं, नुकसान भरपाई मधून वगळली होती. 42 गावं या मोहोळ तालुक्यातली नुकसान भरपाई पासून वगळलेली होती. त्यावेळेला तुमचं काम नव्हतं. पालकमंत्री ओळखीचा होता ना तुमच्या, मुख्यमंत्री ओळखीचे होते. काय नाही गेले की या माझ्या 42 गावातील, माझ्या बेगमपुरातील ह्या शेतकऱ्याचं सगळं शेत अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालं, जमिनी खरवडून गेल्या, त्यांचं पीक नष्ट झालं. आज या शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर याला सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. म्हणून हा सचिन जाधव जर तिकडे गडकरीला जाऊन भेटू शकतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू शकतो, याच्या कारखान्याच्या कामासाठी
मग आमच्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या करता का नाही पालकमंत्र्याकडे वशिला लावला, का नाही मुख्यमंत्र्याकडे गेला? मी आणि राजूभाऊ खरे आम्ही दोघं त्यावेळेला अजितदादाकडे गेलो. अजितदादांना सगळे व्हिडिओ दाखवले. दादा म्हटलं 12 ते 15 दिवस झाला पाऊस थांबलाय. पाऊस थांबला तरी सुद्धा आज देखील गुडघ्या एवढं पाणी आजही जमिनीत आहे. अजून वापसा झाला नाही. एवढा जर पाऊस पडला असेल आज त्या शेतकऱ्याच्या शेतात काय उगवणार आहे? पीक सगळं नष्ट होणार आहे. द्राक्षाच्या बागा सुद्धा नष्ट झाल्या, आंब्याच्या बागा नष्ट झाल्या, केळीच्या बागा नष्ट झाल्या. उगवून देऊ शकत नाही, मुळ्या सगळ्या कुजून गेल्या पाण्यामुळे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला आज तो मोडून जाईल. त्याला पुन्हा उभा करायचा असेल त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अजितदादांनी ताबडतोब कलेक्टरला फोन लावला. कलेक्टर साहेब म्हणले याच्याकरता दादा स्वतंत्र कॅबिनेटचा निर्णय करावा लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला निकषामध्ये ही गावं बसवता येणार नाही. त्याच दिवशी कॅबिनेट होती. सेक्रेटरीला फोन लावला अजितदादांनी, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सेक्रेटरीला फोन लावला. त्यांना म्हणले आज कॅबिनेट आहे. त्या मोहोळ तालुक्यातली 4 मंडळ 42 गाव आणि पंढरपूर तालुक्यातलं मीच सांगितलं होतं बंडी शेगाव, विचारा ते पण वगळलं होतं. ते मंडळ हे मंडळ निर्णय घ्यायचा आज आपल्याला प्रस्ताव सादर करा. सकाळी 8 वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी आम्ही भेटलो. दुपारी 1 वाजताच्या कॅबिनेटमध्ये अजितदादांनी निर्णय करून घेतला आणि मोहोळ तालुक्यातली ही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट नसलेली 42 गावं कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन सरसकट मोहोळ तालुक्यातली सगळीच्या सगळी गावं नुकसान भरपाई करता पात्र केली आणि किमान 200 कोटीपेक्षा जास्त रुपये आज या 42 गावामध्ये केवळ त्या अजितदादांमुळे शेतकऱ्याच्या खिशात आले. आज तुमच्या बेगमपूरमध्ये किती रुपये आले? 4 कोटी रुपये. एका शेतकऱ्याला 50,000, लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये खात्यावर जमा झाले. कुरुल या गावामध्ये, एका कुरुल गावामध्ये, फक्त एक गाव कुरुल, त्या कुरुल गावामध्ये 10 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 10 कोटी. जर स्वतःच्या असलेल्या ओळखीचा नेत्यांकडे आपलं जे वजन आहे ते हे वजन आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गरिबाच्या करता उपयोगात जर आणता येत नसेल तर तुमच्या असलेल्या ओळखीला काय चाटायचं आहे? मग आमची ह्याच्यावर ओळख आहे, त्याच्यावर ओळख आहे. काय करायचं? तुमचा कोट्याधीश असला काय आणि किती जागीरदार असला काय, आमच्या गरीब शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या जर उपयोगाला पडत नसतील तर काय करायचं? उपयोग काय तुमचा? तो बाळाराजे पाटील म्हणतो की आमचं नावं घेतल्याशिवाय ह्याला करमत नाही. काय झालं की राजन पाटील, बाळाराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील जर एवढं नावं घेतल्याशिवाय करमत नसेल तर तुमच्या पोरांच्या नावापुढं आमची नावं लावा. किती घाणेरडी आणि विकृत मनोवृत्तीच आहे. आणि पुढं काय म्हणतो की आमच्यावर बाबुराव अण्णाचे संस्कार आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळेच बाप बिघडलाय. बाप किती सुसंस्कृत आहे त्या भीमाच्या निवडणुकीच्या वेळेला बघितलेलं आहे. बापानं सर्टिफिकेट देऊन टाकले, लग्नाच्या आधीच लफडी सुरू करा, सर्टिफिकेट दिले. ह्याच्याकडनंच घ्यायचं आहे. जाऊन बिल लागणाऱ्या पोरांनी जाऊन लफडी करायला अथॉरिटी कुणाची? खानदानी पाटलाची. सर्टिफिकेट. विकृत मनोवृत्तीची माणसं. आज तुम्हाला प्रश्न विचारले, काम नाही तुमचं, मतं बघायला येतं. 3 टर्म तुमच्याकडे मागची आमदारकी, त्याच्या अगोदर तुमच्या घरात आमदारकी, 35 वर्ष या तालुक्याचं राजकारण करता. आमदारकी तुमच्या घरात, राज्यात तुमची सत्ता, जिल्ह्यात तुमची सत्ता, पालकमंत्री तुमचा, आमदार तुमच्या घरात असताना या मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये आज एक क्षेत्रफळ रस्ता नाही, एक पाण्याचा रस्ता नाही, एक शिव रस्ता नाही. कॅनलच्या कडेचे सगळे रस्ते उखडून गेलेले आहेत. आज तुमच्या बेगमपूर गावामध्ये ना सिमेंटचा रस्ता, ना शौचालयाची व्यवस्था, ना पाण्याची व्यवस्था. आमच्या त्या ठिकाणी मच्छी मार्केटमध्ये साधा पेवर ब्लॉक नाही, त्यांना साधी इमारत नाही. भुवनेश्वरला अजून ब वर्गचा दर्जा नाही, ब सोडून द्या, क चा दर्जा नाही. एकाही मंदिराला तुमच्या इथं क वर्ग दर्जा नाही. 1 रुपया तुमच्या मंदिराला मिळू शकत नाही. काय केली तुमच्या नेत्यांनी? आज तुमचा या ठिकाणी पुरातत्व खात्यामध्ये दर्गा बेगंबीला, बेगंबीचा दर्गा
साधं त्या ठिकाणी खेळा मारता येत नाही त्या पुरातत्व खात्यामुळं. मग तुम्ही 3-3 टर्मचे आमदार, त्याच्यानंतर 3 टर्म राखीव झाल्यानंतर तुमचाच आमदार, मंत्री तुमचा, पालकमंत्री तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, हा प्रश्न सोडवणं जमलं नसतं. परंतु हा उमेश पाटील आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. आज उद्या तुमच्या कृपेनं सदस्य होणार, जिल्हा परिषदेचा सदस्य असू द्या. पण एवढी धमक आहे, ते पुरातत्व खातं असो, नाहीतर रेल्वे खातं असो, नाहीतर विमानाचं खातं असो, त्या बेगंबीचा जो पुनर्विकास आहे आणि त्याचं सुशोभीकरण करूनच दाखवणार. काय असतं त्या माझ्या इथं नरखेडला जाणारा तो पूल नदीवरचा गेला असाल कधीतरी तुम्ही, शिना नदीवरचा पूल मलिकपेठचा 24 वर्ष रखडलं होतं, अर्धवटच झाला होता, कोर्टात प्रकरण होतं. 24 वर्षांना सोडवता आला नाही. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर कलेक्टरकडे एक मिटिंग लावली आणि व्यवस्थित मांडणी केली. 3 महिन्याच्या आत प्रश्न सोडवला, 3च महिन्याच्या आत. आणि 3 महिन्यानंतर त्याला पैसे पण मंजूर करून आणले आणि 1 वर्षाच्या आत पूल सगळा तयार करून घेतला. नाहीतर आज महापूर आल्यानंतर महिना 2-2 महिने त्या जुन्या कोल्हापूर बंधाऱ्यावरून पाणी राहिलं असतं. अक्षरशः आमचा काय म्हणतात संपर्क तुटला असता. दवाखान्याला कुठे जाता आलं नसतं, पोरांना शाळेला जाता आलं नसतं, कुणाला मोहळा येता आलं नसतं. तिकडनं डिक्सलच्या पुलावर पाणी, तिकडे वाळूच्या पुलावर पाणी, तिकडनं त्या कोळेगावनं आलेलं भगवतीचं पाणी, मध्येच नलखेड अडकून गेलं असतं. तो पूल झाला, करून घेतला. घाटणे बॅरेज 30 वर्षापूर्वी झालाय, त्यांना कधीच त्यांची दारं लावता आली नाहीत. माझ्या भागातलं सांगतोय, घाटणे बॅरेज सीना नदीवरचा. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तो विषय हातात घेतला आणि त्याच वर्षीपासून घाटणे बॅरेजची दारं लावायला सुरुवात केली. 15 ऑक्टोबरला दारं लागतात. निर्णय करून घेतला. आज माझ्याकडचं सगळा जिरायत असलेला भाग 80% बागायत झाला. एकट्या घाटणे बॅरेजची दारं लावायला सुरुवात केली. धमक लागते, काम करण्याची इच्छाशक्ती लागते. आज या ठिकाणी भीमा नदीला तुमच्या आता कोरडी पडली, पाण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे, परवा आपली शोक यात्रा झाली अजितदादांच्या संदर्भात. त्याच वेळेला मला केशवला सांगितलं आपल्याला भीमा नदीला पाणी सोडावं लागतंय, पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मी त्या खांडेकर साहेबाला फोन लावला, इरिगेशनचे सुप्रिटेंडंट इंजिनियर. त्यांना सांगितलं की भीमा नदीला पाणी सोडलं पाहिजे. म्हणजे आता पाण्याची कुठे गरज आहे? गरज आहे म्हणजे लोकांना. म्हणजे मागणी दिली पाहिजे. ग्रामपंचायतीकडनं मागणी नोंदवा. मी ताबडतोब यांना सांगितलं की आसपासच्या सगळ्या ग्रामपंचायतीकडून विनंती, मागणी अर्ज टाका. आणि ते मागणी अर्ज घेतले. पाणी आलं का? आलं? उद्या आलं का? हा, मला ते म्हणले 1-2 दिवसामध्ये पाणी सोडणार. का हे तुम्हाला कळत नाही, समजत नाही. आता हा जो सचिन जाधव, ह्याला तर माहित सुद्धा नसेल की पाणी सोडायला कोणाला फोन लावा लागतो. पाणी सोडायसाठी फोन लावायचा व्हिडिओ मध्ये माझं काम नाही. मग कुठं लावू म्हणून पोलीस स्टेशनला लावावं लागतं. त्याला काय, त्याला कशातलं मिळालेले आहे? ऊस, मळी, बग्यास, काटा, चिटबॉय. बरोबर आहे. चिटबॉयच्या पलीकडे विषय संपला. त्यात कैल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. आणि मग आधी 20-20 वर्ष झाली याच्यात काम करतोय. सगळ्या पद्धतीच्या सगळ्या पातळीवरच्या पदावर काम केलं. लोकांनाही चांगलं समजतं आपली कामं कोण करणार. त्यामुळे मी सांगत असतो, अजितदादा जसं सांगायचे की मी कामाचा माणूस आहे, तसं मी सुद्धा सांगतो मी सुद्धा कामाचाच माणूस आहे. त्याकरता तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे. ह्या तालुक्याचं परिवर्तन गरजेचं होतं. नरखेड सोडून इकडे कशाला आलं? मी त्या ठिकाणी मला सदस्यच व्हायचं असतं ना. एकही सभा न घेता एकच शेवटची सभा घेतली असती तरी 10,000 मतांनी मी नरखेडमधून निवडून आलो असतो. मागच्या वेळेला 7,500 मतांनी आलो. आता आमदारकीला राजू खरे एकही दिवस माझ्या मतदारसंघात प्रचाराला आले नाहीत. म्हणजे येऊ शकले नाही. नरखेड मतदारसंघात एकही दिवस आमदार कसा आहे हे बघितलं सुद्धा नव्हतं माझ्या लोकांनी. तरी 8,700 मताचा लीड नरखेड भागातून त्यावेळेला राजाभाऊ खरेंना दिला. शेवटच्या सभेला त्यांना बोलवलं होतं.
शेवटच्या सभेला. मग मी स्वतः उभारल्यानंतर आज 10,000 मतांनी निवडून आलो असतो, किमान 10,000 मतांनी. उमेदवार मिळाला यांना त्या राजन पाटलाला. 35 वर्ष 40 वर्ष राजकारण करताय. नरखेड गटामध्ये एकही उमेदवार यांना मिळाला नाही. शेवटच्या दिवशी एक शिवसेनेचा तरुण पोरग, युवा सेनेचा उपतालुका प्रमुख, केवळ फक्त त्याच्याकडे पैसे खर्च आहे म्हणून बरंच त्याला सवयच आहे दुसऱ्याची घर जायची. मी म्हणत होतो माझ्या विरोध उभा. शेवटच्या दिवशी तर म्हणलं पोरांना झेपत नसेल तर तू उभा. तर काय म्हटलं, ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. नेते मंडळींनी अशा छोट्या निवडणुका लावायच्या नसतात. मग मागच्या वेळेला तुझा बाळराजे कशाला उभारला होता? थोरलेल्या एकाला उभा करता का नाही? मग त्यावेळेला कार्यकर्ते नव्हते, बरोबर आहे का नाही? एकदा त्याच्या आधी एकदा सदस्य राहतात ना. मग पुन्हा तिथं ओपन झाल्यावर पुन्हा त्याला उभा केलं. पंचायत समिती ओपन होतं तर त्या बारक्याला उभा केलं का नाही? आणि आता नगरपंचायत झाल्यावर नगराध्यक्ष पद ओपन आहे तिथं सुनेला उभं केलं. वा रे वा. आता त्याला सांगतात लोक बरं का, मालक बोलत जाऊ नका, बोललं की आपण अडकतोय, फसतोय, बोलतायच तरी. मध्ये एकदा म्हणले उमेश पाटलाला नरखेडमध्ये एखाद्या खुरपाय जाणाऱ्या बाईकडनं आम्ही पाडणार म्हणजे. मी किती दिवस झाला शोधत होतो कोणची बाई आहे. खुरपावाली बाई दिसली की बघायचं ह्यातली कोण आहे का. परत बघायचं बंद केलं. लोकांना वाटलं ही का बघते बायांकडे सारखं. खुरपायला बाई तिची सुद्धा म्हणजे थोडक्यात असं आहे की एखादी खुरपायला जाणारी बाई म्हणजे किती खालच्या दर्जाची असते असंच जा असं म्हणायचं आहे त्याला. का खुरपायला जाणारी कष्ट करून कमवते ना. खुरपायला जाते म्हणजे कष्ट करून कमवते, घाम गाळून पैसे कमवते, सुद्धा प्रपंच चालवते. तुमच्यासारख्या काटा मारून आणि लोकांचा जनतेचा असलेला कारखाना हडप करून बनलेला आहे म्हणजे ती खुरपायला जाणारी बाई जे ती स्वाभिमानी आहे. का उत्तर देत नाही आजपर्यंत? सहकारी असलेला कारखाना, लोकांचा शेतकऱ्यांचा असलेला कारखाना हडप केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला. आणि त्याच्यावर आता इच करता 50 कोटीचा बंगला बांधलाय, सोलापूरला 5 स्टार हॉटेल घेतलंय, 2-2, 4-4 कोटीच्या डझनाने गाड्या तुमच्याकडे आहेत. आज मोहोळ तालुक्यामध्ये बघाल तिकडे यांच्या जमिनी आहे, प्रॉपर्टी आहे. पुण्यामध्ये किमान 5-25 ठिकाणी फ्लॅट, बंगले, काय नाहीये. एवढं मोठं साम्राज्य आज लोकांना लुबाडून आणि तुम्ही खुरपणाऱ्या बाईची कुचेष्टा करता. उमेश पाटलाला खुरपणाऱ्या बाईकडनं मी पाडतो, कमी समजता खुरपणाऱ्या बाईला. खुरपणाऱ्या बाईनं जर ते खुरप जमिनीत उपसून तुमच्या घरावर दाखवलं काय होईल? आज मोहोळ तालुक्यातल्या खुरपाय जाणाऱ्या बाया तुम्हाला पाडणार, लक्षात ठेवा. तो एक कारखाना, मग तो दरोडेखोर आणि हा चोर, म्हणजे चोराची टोळी झाली ना. आज काय राजन पाटलांना नाव घेऊन सांगतो, नाव घेऊन चॅलेंज केलं होतं की तुमच्या कारखान्यावर जर तुम्ही काटा मारत नसाल तर तुम्ही जाहीर करा की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेर कुठेही काटा करून या आणि मग माझ्या कारखान्यात काटा करा. जर त्याच्यामध्ये फरक आढळला तर 1 लाख रुपयाचं बक्षीस जसं मुन्ना मालकांनी जाहीर केलं तसं तुम्ही पण जाहीर करा. का नाही केलं जाईल? का नाही केलं जाईल? हे चॅलेंज सचिन जाधवला केलं. बाहेर कुठेही वजन करा आणि माझ्या कारखान्यात येऊन वजन करा, फरक जर निघला तर दुप्पट पैसे देतो असं का नाही म्हणत? अरे 3,000 रुपयाचा भाव जाहीर केला, ते बी बळबळ शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं म्हणून त्या पप्पू पाटलानं, आणि 2800 रुपये दिले. आणि मोहोळ तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे पण समजून सांगतो, माझा नरखेड भागातला ऊस आम्ही लोकनेत्याला घालत नाही. माझं सहज रोहित पवारांबरोबर बोलणं झालं, म्हणजे बारामती अग्रो
150 किलोमीटर अंतर आहे. ते म्हणजे आम्ही तुमच्याकडला ऊस घेऊन जातो. 150 किलोमीटरवरनं ऊस घेऊन जातो म्हणले. 150 किलोमीटरवरनं ऊस नेऊन सुद्धा 3500 रुपयाचा दर दिला. 3500 रुपये. मग मला समजत नाही, हा लोकनेते कारखाना कर्जमुक्त असताना, कर्जमुक्त म्हणून सांगतात ना, कर्जमुक्त असताना 2800 रुपयाचा दर देतो. 2800 किती कमवतात, किती लुबाडतात. द्या ना त्या शेतकऱ्याला. नाहीतर कुठं तुमच्या बापाचा कारखाना आहे, शेतकऱ्याचाच आहे ना, हडपच केला. द्या थोडं. एवढा महापूर आला, शेतकरी अडचणीत आला, अरे चिपटभर साखर दिली नाही नालायकांनी, दिली का जखरावाल्यांनी? 2800 रुपये पैसे करतो. अरे एखाद्याला घरात लग्न आहे मुलीचं म्हटल्यानंतर जर कोणी ऍडव्हान्स घेतला तर घेतलेल्या ऍडव्हान्सचं व्याज लावतो. त्याचा ऊस तिथे घातलेला असता, त्याचा ऊस तुम्ही आधी घेतलाय, बिल निघायच्या आधी जर ऍडव्हान्स मागितला तर तुम्ही त्या दिलेल्या ऍडव्हान्सला व्याज लावता आणि व्याजाचे पैसे कट करता. इतका नालायकपणा. हा वाढदिवस साजरा करतो स्वतःचा आणि स्वतःच्या वाढदिवसाला कामगारांना टी शर्ट देतो आणि वाढदिवसाच्या निमित्त मोठाला केक कापतो आणि सगळ्या कामगारांना भात खायला घालतो, असं मला कामगारांनी सांगितलं. आणि टी शर्टचे 500 रुपये त्याच्या पगारात कट करतो आणि भाताचे 100 रुपये सुद्धा कट करतो. हे खोटं नाही, खोटं नाही. हे खोटं असं तर त्याला मला जखराच्या मूर्तीवर हात देऊन सांग खोटं आहे. कारण त्या कामगाराचे पगाराचे स्लिप आहेत ना, पैसे कशाचे कट केले, सगळ्याचे सरसकट 500 अधिक 100 रुपये भाताचे आणि 500 रुपये टी शर्टचे. म्हणजे वाढदिवस ह्याचा, फोटो बी त्याचा. आणि बळच कामगार म्हणजे नको नको वाढदिवस बाबा, आम्हाला कापड घेऊन घाला येतात आम्हाला, काय करायचं तुझं टी शर्ट, हे असली सगळी त्याला. आणि यामुळं मला अजून इकडं मसले चौधरीला जायचं आहे, तिथे एक सभा आहे आणि हे अशी लोक वागतात आणि मग म्हणतात आमचीच नावं घेता, विकासावर बोलत नाही. विकासावर काय आमदार साहेबांनी काय विकासावर नाही बोलले. 5 कोटी रुपये फक्त ब वर्ग दर्जा मिळाला, त्या गुळेश्वरला जर मिळाला 5 कोटीचा निधी आपोआपच मिळतो. ब वर्गाचा दर्जा, त्याला काही फाईल तयार करायची प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर पूर्ण करून आपलं राजकीय वजन वापरायचं, ब वर्ग दर्जा मिळवायचा आणि त्याला ऑटोमॅटिक निधी पहिल्या वर्षी नाही मिळायचा, दुसऱ्या वर्षी मिळतो. पहिल्यांदा 1 कोटी मिळेल, हळूहळू दुसरा कोटी मिळेल, पण 5 कोटीपर्यंत निधी मिळतो. त्या भुई मार्केटला आम्हीच आता 5-10 लाख रुपये दिले. तिथं आता मच्छी मार्केटमध्ये त्या ठिकाणी पेवर ब्लॉकची गरज आहे, त्या ठिकाणी शेडची गरज आहे, तिथं स्वच्छतागृहाची गरज आहे. एवढंच काय, या व्यापार पेठेमध्ये जेवढ्या व्यापार पेठेचे तुमचे रस्ते ह्याच्या अंतर्गत जिथं कुठं जागा उपलब्ध असेल तिथं सार्वजनिक शौचालयाची नितांत आवश्यकता, असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पूर्ण बाजारपेठेच्या आत किमान 10, तेही एकदम विमानतळावर जशा पद्धतीचं एकदम अप टू डेट शौचालय स्वच्छतागृह असतं त्या दर्जाचं स्वच्छतागृह किमान 10 स्वच्छतागृह या बेगमपूरच्या गावात चालू करतो. अरे गडी लोक कुठेही जाऊन सुरू होतात. महिलांनी काय करायचं, लहान मुलांनी काय करायचं, आणि त्यांच्यासाठी सुद्धा ती गरज आहे. ही बेसिक गोष्ट आहे. आजपर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीच्या कारभारांना कळलं नाही, त्यांच्या स्वतःच्या घरापुढची गटार काढताही नाही. आता त्याच्यावर उड्या आणतात. ही झोपडपट्टी किती दिवस आहे, त्याचा पुनर्विकास करता येऊ शकतो. हे बेगमपूर आता नुसतं गाव राहिलेलं नाही, शहर आहे, व्यापारी बाजारपेठ आहे, हायवेला लागून आहे. सोलापूर पासून 15 मिनिटाच्या अंतरावर, पंढरपूर पासून 20 मिनिटाच्या अंतरावर सेंट्रल प्लेस आहे. या ठिकाणी सगळे उठायचे, एमएससी साठी मोहळा जायचं, तहसील कार्यालयात मोहळा जायचं, किमान पोलीस स्टेशन इथं झालंय, इथं तहसील कार्यालयाची आवश्यकता आहे. त्यामुळं जे अंगरला उपर तहसील कार्यालय गेलं होतं ते या दक्षिण भागाच्या करता कामठीला, तेच अप्पर तहसील कार्यालय कामठीला आणून दाखवणार 1 वर्षाच्या आत. तुम्ही फक्त बघा म्हणजे पुन्हा तलक व्हायचे नाही, इकडे निवडणूक लढवायची कुणाला, म्हणजे काय कायम जेलपी सदस्य नाही राहणार मी, बाद झाला. आता
दुसरं कोणतरी करूया. पण आता राखीव मतदारसंघ आहे, काम करायला तिथे सरकारी पद्धतीनं आतमध्ये असलं की जरा सोपं जातं, म्हणून लढवायच्या निवडणुका. हे सगळं आपण करणार आहे. ह्यांनी तर काहीच केलं नाही 30 वर्ष, काहीच केलं नाही. नेते मंडळी जे आहेत गमरखंड झाली, हायवेच्या कडे त्या जमिनी, पुनर्वसनाच्या जमिनी हडप करू 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 यांचे मोठाले पेट्रोल पंप झाले, बंगले झाले, गरीबच काय. त्यामुळं आपल्याला काम करायचं, डेव्हलपमेंट करायची. कारण नुसतं फक्त मला पण समजतं टीका करून मतं मिळत नाही, प्रत्यक्ष काम करावं लागतं. ज्या ठिकाणी मी निवडून आलो होतो, माझ्या भागातल्या लोकांना जर असं वाटत असेल त्या उमेश पाटलाला निवडून देऊन आम्ही पश्चाताप वाटतोय, आम्हाला राजकारण सोडून देईल, कामच करून दाखवणार. उद्या सगळे बेगमपूर लोक म्हणणार आम्हाला असा लोकप्रतिनिधी पाहिजे होता, असा आम्हाला त्या ठिकाणी नेता पाहिजे होता की जो आमचं काय पालट केला. तुम्ही स्वप्नाचा विचार केला नसेल, असं बेगमपूर बनवून दाखवेल तुम्हाला, स्वप्नाचा विचार केला नसेल. माझा नरखेडगावचं रेस्ट हाऊस गुराचा गोटा होता, गुराचा गोटा रेस्ट हाऊस, सर्किट हाऊस असते जिल्हा परिषद. आज सोलापूरचं जिथं पालकमंत्री मुख्यमंत्री आल्यानंतर ते रेस्ट हाऊस मध्ये राहतात, त्याच्यापेक्षा भारी रेस्ट हाऊस माझ्या नरखेडमध्ये आहे. आम्ही केलं. ग्रामपंचायत बघायला जावा कशी आहे, तहसील कार्यालय, कलेक्टरच्या ऑफिसर, आमच्या ग्रामसेवकाचं ऑफिस केलेलं आहे. व्यायामशाळा 2,000-3,000 हजार रुपये महिन्याला जिथं ज्या पद्धतीनं द्यावे लागतात अशा पद्धतीची जिम सरकारी पैशानं आम्ही केलेले आहे. गावात एक इंचभर सुद्धा तुम्हाला कुठं पोपटा दिसणार नाही. 100% कॉन्क्रीटचे रोड, नाहीतर पेवर ब्लॉक. एका गावामध्ये नरखेड गावात 23 हायमास्क आहेत, 23 सगळेच्या सगळे चालू. सार्वजनिक शौचालय प्रत्येक ठिकाणी. स्मशानभूमी अशी केली आहे, माणसाला तिथे गेल्यानंतर लवकर स्मशानभूमीत मेलेल्या माणसाला सुद्धा करमलं पाहिजे, पेटल्यावर सुद्धा मजा आली पाहिजे. अशा पद्धतीने गमतीचा भाग सोडून द्या. परंतु तिथं आपल्याला जनरली सगळ्या स्मशानभूमीमध्ये सगळे घ्या, बसाय बाकडी नाही, पाण्याची सोय नाही, लाईट नाही. आम्ही सगळं केलंय आणि म्हणून लोक आमच्या पाठीशी उभं राहतात. आणि तशाच पद्धतीचं काम त्या बेगमपूर भागामध्ये, बेगमपूर गावामध्ये तुम्हाला करून दाखवणार. इथं आज विरोधात मत टाकणारा सुद्धा उद्या त्याला म्हणणार की ह्या माणसाला निवडून लोकांनी दिलं, अतिशय चांगलं झालं. कारण उद्या जी इथली विकास कामं होणार आहेत, आपण जे सार्वजनिक शौचालय करणार तिथंच तो बी धार मारायला जाणार. म्हणणार काय सुंदर केले आपण, उगीच दुसऱ्यांमध्ये. आणि विरोधकांनी लक्षात घ्या, तुम्ही जर ऊस उत्पादक असाल तर तुमचाही काटा हाणणारच आहे. तुझा ट्रॅक्टर गेला म्हणजे त्या काट्याला कळणार नाही की आपल्याला मत दिलं यांनी, ह्याचा नको काटा आणायला, तुलाही चुना लावणारच आहे. त्यामुळं ह्याच्यावर उपाय काय? काटा आणतोय खरं आहे, ऊस कसा घालायचा, कुठे घालायचा, सगळेच चोर आहे. तर जनता काटा, उमेश पाटलाचा जनता काटा, उमेश दादाचा जनता काटा. जेवढे साखर कारखाने मोहोळ तालुक्यात आहेत, लोकनेते असो, जकरा असो, भीमा असो, किंवा लोकशक्ती असो, किंवा लोकमंगल असो, किंवा इकडचा इटोपिया असो, किंवा अजून कुठला जवळचा अवतारे शुगर असो, ह्या सगळ्या रस्त्यावर उमेश पाटलाचा शेतकऱ्याचा जनता काटा असेल. त्या ठिकाणी जाऊन वजन आधी करायचं, ती पावती घ्यायची, खिशात ठेवायची, मग कारखान्यात उचलायचा, तिथली पावती घ्यायची, मग पहिली पावती बाहेर काढायची, त्याच्यावरचं वजन बघायचं, कारखान्यातलं वजन बघायचं. दोन्ही सारखं असेल ओके, त्याला झकेत ठेवावं लागेल सारखं. कारण ही जनता काटा त्याच्या अंगावर काटा आणणार आहे. आणि जर बदल त्याच्यामध्ये दिसला आणि काटा मारण्यात लक्षात आलं, एवढा गंभीर गुन्हा आहे तो काटा मारणं. जर त्या ठिकाणी पावतीत फरक आला तर त्याच्यावर कुणी जागीरदार असू द्या, कोट्याधीश असू द्या, फक्त माझ्याकडे या. नाही तर चेअरमन असो, नाही तर कुणी त्याचा मालक असो, फौजदारी दाखल करून त्याला पोलीस स्टेशनला कोंबडा करून बसवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. उमेश पाटील म्हणतात मला, कुणी किती जागीरदार असू द्या, कुणाच्या बापाला घाबरत नाही. आता राजन पाटला सारखं पुढे घेवा आलं, पळून गेला अक्षरशः पार्टी सोबत. हा कोण लागून गेला, त्याच्या गावात घ्यायला होते लोकांना.
अजिबात घाबरू नका. हा चोराला चोरच आहे. ते बघा माझ्याकडे चिठ्ठी आली. सचिन जाधव, राहुल जाधव, बिराप्पा भगवान जाधव, उमादेवी जाधव, ह्या प्रत्येकाच्या नावावर जकराय शुगर मध्ये दरवर्षी 1000 टन ऊसाचं गाळप होतं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5,000 टन ऊसाचं गाळ. आणि ह्यांच्या नावावर कुठेही शेतात ऊस नाही. जर या 5 जणांच्या नावावर जर ऊसच नाही, मग तुमच्या नावावर 5,000 टन गाळप कसं? काटा मारल्याला जिरवायचं कुठं? 5,000 टन 7 तारीख उद्या नाही येते. इन्कम टॅक्सची चौकशी लावली तर बघा ते घाण पाणी पण बंद करतो. इन्कम टॅक्स चौकशी लावतो. बरोबर शेतकऱ्याचा काटा आणणार आणि हे 5,000 टन गाळप करून 5 त्रिक 15 किती झाले? 1.5 कोटी. बरोबर ना? हे 15 कोटी कुठलं नाही. एवढे पैसे शेतकऱ्याला मिळायला कसं व्हायचं? हे 150 5,000 टन किती? 150 नाही. यायला कुठल्या शाळेत शिकला? 5,000 गुणिले 3,000 किती शून्य झाले? 3,000 चे 3 शून्य, 5,000 चे 3 शून्य, 6 शून्य झाले. 15 1.5 कोटी झाले. 15 कोटी 15 वर 6 शून्य त्याला का बोल किती का असं ना 15 कोटी जाऊ दे. हा तेवढं ओरिजिनल बिल होतं. म्हणजे 15 कोटी टॅक्स फ्री. कारण शेतीचा इन्कम झाला ना टॅक्स फ्री. त्यामुळे याचा इन्कम टॅक्सची चौकशी लावली पाहिजे. शेतकऱ्याला काटा हाणून अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी तो पैसे कमवत असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. अजून मला दुसऱ्या सभेला जायचं असल्यामुळं आपला जास्त वेळ घेत नाही. माझ्या नावाच्या पुढं मतपत्रिका कुठे येते? मतपत्रिका जे मशीन त्या मशीनवर एकाच मशीनवर दोघांची नाव आहे. एकाच मशीनवर वर दुसऱ्या क्रमांकाला अनुक्रमांक 2 उमेश सुरेश पाटील घड्याळ चिन्ह आहे. दुसऱ्या क्रमांकावर घड्याळाचं बटन दाबायचं. मग खाली गुलाबी पावती आहे त्याच मशीनवर गुलाबी रंगात चिटकवले. त्याच्यावर 3ऱ्या नंबरला केशव पाटील, केशव बाबासाहेब पाटील घड्याळाचं बटन दाबायचं. आणि क्रॉस वोटिंग अजिबात करायचं नाही. तुम्हाला सांगतो उद्या पंचायत समिती माझ्या ताब्यात आली तर उद्या व्हिडिओ सगळे नीट सुपासारखे ऐकतील. बोल घालचाल काहीतरी काम केशवला नाही सांगायचं, मला सांगायचं. बरोबर पंचायत समिती नसेल तर उद्या काय बोलायचं? एक सदस्य निवडून आला पाहिजे. त्यामुळं केशवला मत म्हणजे उमेश पाटलाला मत एवढं लक्षात ठेवायचं. एक वेळेस एक मत त्याला आगाव द्या, माझ्यापेक्षा एक मत कमी द्या, परंतु क्रॉस करू नका. घड्याळाला मत म्हणजे त्या अजितदादाला श्रद्धांजली आहे. ज्या अजितदादांनी जाता जाता तुम्हाला बेगमपूरकरांना 4 कोटी रुपयाचं दान देऊन गेला. किमान त्याची जाणीव ठेवून त्याचं घड्याळ जे त्या अजितदादाकडे बघून त्याला श्रद्धांजली म्हणून अजितदादाच्या त्या घड्याळाला मतदान करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.